Cancer Healer Center, a new beginning. सुरक्षा यंत्रणांची साथ मेला मॉक ड्रिल घ्या, विद्यार्थी नागरिकांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्या. नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश. अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्याही सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉकमध्ये मोदींची पीएमओ कार्यालयात संरक्षण सचिवांसोबत बैठक. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांची उपस्थिती. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सत्र. राहुल गांधी पीएमओ कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला. सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात भेट. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद. पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त. बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार. बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईलनं भारत हल्ला करणार. पाकिस्तानी संसदेत विशेष अधिवेशनात खासदाराकडून भीती व्यक्त. पाकिस्तानचा आरोग्य मंत्री मुस्तफा कमालची भारताला पोकळ धमकी. भारत आमचं काहीही बिघडवू शकत नाही. पाकिस्तानात भारतीय परत जाणार नाही, मुस्तफाचं वक्तव्य. पाकिस्तानमधील मौलाना भारताशी युद्धाविरोधात. भारतासोबत युद्ध झालं तर लढायला कोण कोण जाणार या प्रश्नावर मशिदीमध्ये उपस्थित असलेल्या एकाही पाकिस्तानी नागरिकाने हात उंचावला नाही. मौलवींचा मशिदीमधील संवाद व्हायरल. पीओकेच्या अवलकोटमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या. भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तान सैन्याची तयारी. टाडा भागामध्ये पाक आर्मीची परेड. पाकिस्तानकडून भारतीय संरक्षण विभागाच्या वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न. भारतातील संरक्षणाशी संबंधित माहिती चोरण्याचा पाकिस्तानचा डाव. भारतीय नौदलाच्या ताकदीला पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानच्या कराची आणि सिंध प्रांतात नेव्हीचा अभ्यास. कराची बंदरावर रणगाड्यांच्या सहाय्यानं अभ्यास. भारताशी युद्ध करणं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परवडणारं नाही. पाकची अर्थव्यवस्था डबघाईला येईल. आंतरराष्ट्रीय डाटा आणि रिसर्च संस्था मुडीचा पाकिस्तानला इशारा. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सुरक्षा वाढवली. पर्यटन स्थळांवरील जंगल परिसरात ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर नजर. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट. भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलं. लवकरच झेलमचेही पाणी थांबवणार. पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक. शेतीवर देखील परिणाम. भारतीय हवाई दल उच्च तंत्रज्ञान असलेलं हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार. एचएपीएस सौर ऊर्जेवर चालणारी मानवरहित हवाई वाहनं असून ती 16 ते 20 किलोमीटर उंचीवर उडू शकतात. भारतीय युद्धनौकेच्या युद्ध अभ्यासानंतर पाकिस्तानला धडकी. तुर्कीची युद्धनौका टीसीजी बयुकडा पाकिस्तानात. तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर. अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात. चौकशी दरम्यान नाव समोर. मुश्ताकच्या हल्ल्यातील सहभागाबाबत एनआयएकडून तपास सूत्रांची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी. पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक. पाक लष्कराने राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली. भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं. तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला. भारतीय सुरक्षा संस्थांकडे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी. सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची देखील यादीत नावं. सूत्रांची माहिती. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर काश्मीरला मोठा फायदा. जम्मू काश्मीरमधील रखडलेले 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा. तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागामध्ये गारपिटीनं नुकसान. विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. Cancer Healer Center, a new beginning.